काय माझी बुद्धी चालती, काय नजी बुद्धी, चालत रहा ती तुझी बुद्धी. जावयाचा घाट घेऊन जाईल ना तेव्हा कळेल, पोरीच्या लग्नात येणारच ती पोरे. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. साध्या पद्धतीने लग्न केलं तरी पोरं होतात, मी म्हणून राहिले, नाहीतर दुसरी राहिली नसती. तू का नाही उलटली म्हणून, कुठे त्यानं दुसरी केली असती. मंडळी, तुम्हाला समजलेच असेल मी कोणाबद्दल बोलतोय. अर्थात आपण बोलतोय निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख. आगळ्या वेगळ्या कीर्तनशैलीतून महाराष्ट्रभर चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज देशमुख यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा म्हणजेच एंगेजमेंट पार पडली. पण मंडळी, नेते मंडळी आणि लाखोचा खर्च यामुळे या महाराजांच्या पोरीचा साखरपुडा मात्र आता चांगलाच चर्चेत आल्याचं दिसून आलं आहे. दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे हे स्वतःच्या लेकीच्या फक्त साखरपुड्याला लाखोची उधळपट्टी करतायत, अशी टीका ही मुंबई डबेवाल्या संघटनेनं इंदुरीकर महाराजांवर केली आहे. म्हणूनच नेमका काय आहे हा सगळा प्रकार, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश, आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आहेच भारी. मंडळी, इंदुरीकर महाराज, मूळ नाव निवृत्ती काशीनाथ इंदुरीकर देशमुख, महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार. एवढेच नाही तर विज्ञानाचे शिक्षक सुद्धा वर का. जन्म 30 जानेवारी 1948. मात्र आपल्या नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातली इंदुरी त्यांचं गाव. इंदुरीकर महाराज अगोदर शिक्षक म्हणून काम करायचे, पण पुढे कीर्तन क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि ते एक चांगले वक्ते, त्याचबरोबर कीर्तनकारही झाले. इंदुरीकर गावात राहत असल्यामुळे त्यांचे इंदुरीकर असं नाव पडलं. असं म्हणतात ते त्यांच्या कीर्तनातून शेतकऱ्यांची स्थिती, लग्नघरात होणारी सासू सुनेची भांडणं आणि सामाजिक समस्यांवर आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून कीर्तनातून समाज प्रबोधन करताना दिसतात. एवढेच नाही तर अकोलेमध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था देखील उघडल्यात. त्यातून अनेक छोटे मोठे कीर्तनकार तयार होताना दिसतायत. सध्याचे जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातून इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल यांचा संगमनेर येथील वसंत लॉन्स इथं नुकताच साखरपुडा झाल्याचं दिसून आलंय. या सोहळ्याला अनेक राजकीय पुढारी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहिल जिल्हा हे बांधकाम व्यावसायिक असल्याचे आता सध्या माहिती समोर येते. त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय सुद्धा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इंदुरीकर यांचे जावई हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये राहणार आहेत. ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठी बागायत शेती सुद्धा आहे. पण इंदुरीकर यांनी आपल्या लेकीच्या लग्नात मात्र लाखोचा खर्च केल्याचं दिसतंय. एवढ्या थाटात साखरपुडा केल्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्यावर मुंबई डबेवाल्या संघटनेनं सध्या टीका केली. कारण लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलामुलींचं लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्या पद्धतीनं करा, साध्या पद्धतीनं लग्न केलं तरी पोरं होतात, असा सल्ला इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. दुसरीकडे दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या स्वतःच्याच लेकीच्या साखरपुड्यात उधळपट्टी करतात. त्यांनी हा कार्यक्रम साधेपणाने का केला नाही, अशी टीका मुंबई डबेवाल्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली. मुंबई डबेवाल्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर इंदुरीकर महाराजांवर टीका करताना म्हणाले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या ओळीप्रमाणे जर इंदुरीकर महाराज वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असता. समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण बोलत आहे, पण खऱ्या मात्र जीवनात वेगळंच वागतात, याचा खेद वारकरी संप्रदायाला आहे. निवृत्ती महाराज त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले असते तर संप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता. या कार्यक्रमाबाबत इंदुरीकर महाराजांनी स्पष्टीकरण दिलं की मला माहीत होतं अशी टीका माझ्यावर होणार. 20 वर्ष लोकांनी नावं ठेवली तेच सहन करत आलोय. गाय वासराला 60 दूध देते, पण तिचा उपयोग मात्र सगळ्यांना होतो. तसंच तुम्ही तुमचं लेकरू म्हणून सगळ्यांचं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही सगळेच वेळ काढून उपस्थित राहिला, म्हणून मी आभार मानतो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही, असा बदल करायचा ठरवलाय. करायचा तर सगळ्यांचा, नाहीतर एकाचाही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो, बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. तसेच आपण 96 कोळी महाराष्ट्रीयन आहोत, म्हणून जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं आहे. चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही. त्याच्यासाठी पाहुणे मंडळी सोबत 8 दिवस वाद केला, पण जेवण महाराष्ट्रीयन नसतं ठेवलं. जेवण वाढण्याचा ड्रेस सुद्धा वारकरी सारखा ठेवला. सगळ्यांना समान वागणूक दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुर्ची नाही, फक्त ज्याला आजार आहे त्याने खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकता आणि संघटन कौशल्य शिकवलं. कोणाला कमी पाहिलं नाही, कोणाची स्तुती पण केली नाही, कोणाची निंदा पण केली नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो आहे.
पण एवढं सगळं करूनही तुम्हाला नावं ठेवायची असतील तर ठेवा, पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे, असं सुद्धा इंदुरीकर महाराज स्पष्टीकरण देताना म्हणाले. पण मंडळी, एका बाजूला उपदेश की लग्न साध्या पद्धतीनं करा, कर्जबाजारी होऊ नका, आणि दुसऱ्या बाजूला शाही शेखरपुडा, यावर मुंबईचे डबेवाले संघटनेनं आता इंदुरीकर महाराजांवर टीका केलेली दिसत आहे. पण आता प्रश्न हा आहे की या साधेपणा आणि शाही थाटाच्या लढाईत महाराजांच्या कीर्तनातील संदेशाचे महत्त्व कमी होणार का, की समाज आजही त्यांच्या प्रबोधनाला पहिले मदत होते तितकंच महत्त्व देईल? साखरपुड्यात जरी इतकं तगडं झालं असेल तरी इंदुरीकर महाराज लग्न कशा पद्धतीने करणार याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. इंदुरीकर महाराज त्यांच्या शब्दाला इथून पुढे जगतील का, यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच अशाच पद्धतीच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी.